माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत प्रकरण 31 राम अवतार कथा याचे कथन करणार आहे. शुक्र परिषद संवाद नैमिषारण्य शौनक मुनींना व अन्य अनेक श्रोत्यांना सांगत होते. शुक्र म्हणाले, परीक्षिता, भगीरथाच्या वंशात पुढे खटवांगा नावाचा राजा झाला. तो चक्रवर्ती होता. देवांना सहाय्य करून त्याने दैत्यांचा पराभव केला होता. त्याला जेव्हा असे समजून आले की आपले आयुष्य आता फारच थोडे उरले आहे, तेव्हा त्याने भगवान वासुदेवाकडे आपले पूर्ण चित्त लावले व प्राण सोडले. खटवांगाचा पुत्र दीर्घबाहू व दीर्घबाहूचा पुत्र रघु होय. रघुचा पुत्र अज राजाचा पुत्र दशरथ होय. दशरथाला जे 4 पुत्र झाले तेच विष्णूंचे अंशावतार म्हणून भारतवर्षात प्रसिद्ध आहे. श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे 4ही पुत्र बलाढ्य, पराक्रमी, सद्गुणी, शूर, नीतिमान व लोकोत्तर होते. श्रीराम हा श्रीहरींचा 7वा अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. पित्याचे वचन सत्य करण्यासाठी श्रीरामाने राज्य सोडले व वनवास पत्करला. परीक्षित म्हणाला, सगळे चरित्र सांगावे. सुखदेव म्हणाले, अयोध्येचा राजा दशरथ फार पराक्रमी होता. त्याच्या साह्याने देवांनी असुरांवर जय मिळवला होता. त्याच्या मुख्य 3 राण्या होत्या. त्याला पुत्र नव्हता, त्यामुळे तो दुःखी होता. त्याच्या अंगी शब्दवेदाचा गुण होता, म्हणजे नुसत्या आवाजावरून त्याला अचूक बाण मारता येत असे. एकदा रात्री शरयू नदीच्या जवळ तो अंधारात मृगयेसाठी टपून बसला होता. त्यावेळी पाण्याचा बुडबुड असा आवाज ऐकून त्याचे अंधारातच हरिण असेल या कल्पनेचे बाण मारला. पण त्या ठिकाणी एक गोसावी मुलगा पाणी भरायला आला होता. तोच बाण लागून ओरडला व पडला. दशरथाने जवळ जाऊन पाहिले. तो तरुण मुलाला आपला बाण लागलेला होता. त्याने राजाला दोष दिला नाही, पण आपल्या आंधळ्या आईवडिलांना पाणी नेऊन द्या असे त्याने सांगितले व प्राण सोडला. दशरथाने पाणी त्याच्या मातापित्यांना दिले, पण तो काही बोलला नाही व त्याने बोलल्याशिवाय आपण पाणी पिणार नाही असे दोघांनी सांगितले. आपला सारा अपराध दशरथाने त्यांना सांगितला. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी दशरथाची माहिती विचारली. पाणी पिणे शक्यच नव्हते राजा. मुलगा मेलेला असताना आम्ही पाणी पिऊ की काय? आम्हाला राहून काय करायचे आहे? पुत्रशोकाने आम्ही जसे प्राण सोडत आहोत, तसाच तूही पुत्रवियोगानेच मरशील. दशरथाला फार वाईट वाटले. ही दोघे जण तडफडून आक्रोश करीत मेली. दशरथाने मुलासह त्यांची उत्तरक्रिया केली व अयोध्येत तो परत आला. आपल्याला मिळालेल्या शापाचा तो विचार करू लागला. पुत्रवियोग व्हायचा म्हणजे पुत्र तर झाला पाहिजे. त्याला ते वरदान वाटले. पुढे दशरथाने आपल्याला संतान व्हावे म्हणून यज्ञ केला. यज्ञदेव प्रसन्न झाला व त्याने दशरथाला पायस दान दिले. ते त्याने 3 राण्यांना दिले. पुढे कौसल्या राणीला श्रीरामचंद्र, सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे पुत्र झाले. राम व लक्ष्मण यांना विश्वामित्र ऋषींनी धनुर्विद्या पूर्णपणे शिकविली व ताटका राक्षसी व इतर राक्षस यांचा नाश त्यांच्याकडून करून घेतला. जनकाची कन्या सीता हिच्याशी श्रीरामचंद्रांचा विवाह झाला. शिवचापाला जो बाण लावी त्याला सीता माळ घालणार असा पण होता. अनेक बालाढ्य राजे हरले होते. रामाने हे धनुष्य हातात घेतले व दोरी चढवीत असतानाच ते मोडून टाकले. सीतेचा व रामाचा विवाह झाला. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांचेही विवाह तेथे झाले. मिथिला नगरीचा राजा जनक ह्याला सीता ही शेतात एका पेटीत सापडली होती. पुढे रामाला युवराज करावे असे दशरथाने ठरविले. भरत त्याच वेळी तेथे नव्हता. कैकेयीला पूर्वी दशरथाने 2 वर दिले होते, ते यावेळी तिने मागितले. एका वराने भरत युवराज व्हावं, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठवावे असे तिने हट्टाने मागितले. तिचा हट्ट पुरविणे दशरथाला आवडले नाही. लक्ष्मणाने तर उघडच विरोध केला, पण रामाने पित्याला सत्यवचनी ठरविण्यासाठी राजपदाचा त्याग केला व तो वनात जाण्यास निघाला. सीताही त्याच्याबरोबर निघाली. लक्ष्मणही निघाला.
सर्व अयोध्येवासी दुःखात बुडाले. सर्व जणांचे रामावर विशेष प्रेम होते. राम, सीता व लक्ष्मण अयोध्या सोडून दक्षिण दिशेने पुढे दंडकारण्यात गेले. दशरथाला प्रिय पुत्राचा वियोग सहन झाला नाही. तो रामा रामा असा आक्रोश करीत मरण पावला. भरताला व शत्रुघ्नाला बोलवण्यात आले. भरत व शत्रुघ्न आले तेव्हा त्यांना आपली आई कैकेयी हिच्यामुळेच आपला सगळा अनर्थ ओढवला असे समजून आले. त्याने राज्याचा स्वीकार केलाच नाही. मातेला दुष्णे देऊन तो रामाला रानातून परत आणण्यास निघाला. राम त्याला चित्रकूट पर्वताजवळ भेटला. भरताबरोबर सैन्य व नागार्जुनही गेले होते. राम भरत हे म्हणजे बंधुप्रेमाचा मोठा आदर्श होता. रामाला दशरथाचा पुत्र त्याच वेळी कळला. भरताने रामाला परत येण्यास सांगितले, पण रामाने भरताची समजूत घातली व आपल्या पादुका पातिक म्हणून देऊन त्यांच्या साक्षीने तू आम्ही परत येईपर्यंत 14 वर्ष अयोध्येचे राज्य सांभाळ असे सांगून आणि 14 वर्षांनी येऊन असे वचन देऊन त्याला परत पाठवले. पुढे लंकेचा राजा रावण याची बहीण शूर्पणखा हिने सुंदर स्त्रीचे रूप घेऊन श्रीरामाला भूल पाडण्याचा प्रयत्न केला. सीतेची दुबळी म्हणून निंदा केली. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखेचे कपट ओळखले व तिचे नाक व कान कापून तिला सोडून दिले. तिचे दोघे बंधू खर, दुष्यण व इतर 14 सहस्त्र राक्षस राम लक्ष्मणांवर होऊन आले. पण राम लक्ष्मणांनी त्यांचा नाश केला. शूर्पणखा रावणाकडे गेली व तिने त्याला आपल्या अपमानाचा सूड घेण्यास सांगितले. रावणाने मारीत राक्षसाला सुंदर सोनेरी मृगाचे रूप देऊन रामाच्या आश्रमाजवळ जाण्यास सांगितले. तो मृग पाहून सीतेने रामाला त्यास पकडून आणण्यास सांगितले. मारीच्याने रामाला दूर दूर भुलवीत नेले. इकडे लक्ष्मणाला, हे सीते, हे लक्ष्मणा धाव, अशा मारीच्याने मारलेल्या खोट्या हाका ऐकू आल्या. त्या ऐकता सीतेने त्यालाही रामाच्या रक्षणासाठी पाठवले. रावणाने साधूच्या वेशात तिथे येऊन सीतेला पटकन रथात घालून तो दक्षिणेला लंकेकडे आकाश मार्गाने जाऊ लागला. दशरथाचा मित्र जटायू पक्षी तेथे होता. त्याने वाटेत त्या रावणाशी झुंज घेतली, पण जटायूला रावणाने पराभूत केले. जटायूचे पंख तुटले. तो विवळ होऊन खाली पडला. आकाशमार्गाने रावण दक्षिणेकडे निघून गेला. वाटेत खाली गिरिशिखरावर काही वानर बसलेले पाहून सीतेने रावणाचे लक्ष चुकवून आपली भूषणे खाली टाकली. मारीच्याला रामाने मृगरूपात मारले, पण मारताना तो राक्षस झाला. राम लक्ष्मण आश्रमात परत आले. सीता आश्रमात नाही असे पाहताच रामाने फार शोक केला. तो तिच्या शोधार्थ सर्वत्र भटकू लागला. त्याची जटायू व सुग्रीवाची भेट झाली. वाली व सुग्रीव हे दोन्ही वानर श्रेष्ठ होते. वालीने सुग्रीवाचे राज्य बळकावलेले होते. ते दोघे भाऊ असूनही त्यांच्यात वैर होते. सीतेचा शोध लावण्यासाठी सुग्रीवाचे सर्व वानरांचे साह्य रामाला देऊन केले. वालीचा वध करून रामाने सुग्रीवाला वानरांचा राजा केले. 4 दिवसांनंतर सर्व वानर निघाले. दक्षिण दिशेला जे सहस्त्रावधी वानर गेले त्यात हनुमंत नावाच्या महाप्रतापी बुद्धिमान रामभक्त वानर होता. त्याने 100 योजने सागर उड्डाणाने ओलांडून लंकेत अशोकवनात सीता बंदिनी असेच पाहिली व रामाला हे वृत्त सांगितले. येताना त्याने लंका नगरी जाळून पुष्कळ हानी केली. रामाने सागरावर सेतू बांधण्याचा मोठा बेत केला. सहस्त्रावधी वानरांनी समुद्रात सेतू बांधून सेना जाण्यास वाट केली व लंकेत 18 पद्मे वानरांसह राम लक्ष्मण शिरले. विभीषण हा रावणाचा भाऊ रावणाची अधर्माबद्दल निंदा करून रामाला घेऊन निघाला. वालीपुत्र अंगदाला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठविले. रावणाने काहीच ऐकले नाही. आपली साध्वी पत्नी मंदोदरी हिचे सांगणेही ऐकले नाही. सीतेला सोडून देण्यास तो तयार होईना. राम लक्ष्मणांनी रावण व त्याचे सर्व राक्षस यांच्याबरोबर भयंकर युद्ध केले. रावणाचा मुलगा मेघनाथ, भाऊ कुंभकर्ण व अनेक बलाढ्य राक्षसांसह रावणाचा वध करून राम लक्ष्मणांनी सीतेची मुक्तता केली. मात्र सीता ही परक्याच्या बंदीत होती म्हणून राम तिचा स्वीकार करण्यास तयार नव्हता. तेव्हा तिने लक्ष्मणाला सांगून अग्निदिव्य करण्याचे ठरविले व सीतेत प्रवेश केला. पण साक्षात अग्निदेवतेने येऊन रामाला सांगितले की सीता अत्यंत शुद्ध आहे, तिचा स्वीकार कर.
सर्वांना आनंद झाला. पुढे लंकेचे राज्य विभीषणाला देऊन राम, सीता, लक्ष्मण व सुग्रीवासह सर्व वानरगण पुष्पक विमानात बसून अयोध्येला परत आले. वनवासाची 14 वर्षे संपत आली होती. भरत व्रतस्थ राहिला होता व राम येत नाही असे वाटून अग्नीत प्रवेश करण्याच्या तयारीत होता. तेव्हा सर्वजण अयोध्येत आले. तेव्हा भरताने रामाच्या स्वाधीन राज्य केले. नगरीत सर्वत्र आनंदोत्सव, आनंदी आनंद झाला. खूप मोठा उत्सव करण्यात आला. कौसल्या, कैकेयी व सुमित्रा या तिन्ही मातांना अतिशय आनंद झाला. पुढे काय झाले? रामाने आदर्श राजा, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ख्याती प्राप्त केली. पण परक्याच्या घरी राहिलेल्या सीतेच्या रामाने पुन्हा पत्नी म्हणून स्वीकार केला. ही कृती प्रजेला काही लोकांना रुचली नाही. हे रामाला हैराण पटून कळले. तेव्हा रामाने सीतेचा त्याग करण्याचे ठरविले. त्यावेळी ती गरोदर होती व वनात जाऊन ऋषी पत्न्यांना भेटावे असे तिला डोहाळे लागले होते. रामाने लक्ष्मणाला सांगितले की सीतेला गंगा नदीच्या तीरावर सोडून ये, पण शेवटपर्यंत तिला मी तिचा त्याग केला आहे हे सांगू नको. तुझे डोहाळे पूर्ण करण्यासाठी मी तुला वनात उत्तमोत्तम वस्त्रे, भूषणे ऋषी पत्न्यांना देण्यासाठी देऊन पाठवित आहे असे मी सीतेला सांगणार आहे. रामाची कठोर आज्ञा लक्ष्मणाला फार जड वाटली. तरीसुद्धा दास्य भक्तीचा आदर्श लक्ष्मण सांगितल्याप्रमाणे तिला गंगा तीरी सोडायला गेला. पण सीतेला जेव्हा त्याचे खरे काय ते शेवटी सांगितले तेव्हा सीतेने दुःखाने हंबरडा फोडला. हा आघात सहन करून ती गंगेच्या तीरावर रडत बसली. त्यावेळी वाल्मिकींच्या शिष्यांनी त्यांना हे कळवले. वाल्मिकींनी तिला आपल्या आश्रमात आसरा दिला. येथे तिला लव आणि कुश असे जुळे मुलगे झाले. वाल्मिकींनी ते जरासे मोठे झाल्यावर त्यांना रामायणाची कथा गावयास कळली व राम अयोध्येत यज्ञ करीत असताना तेथे त्यांना पाठविले. लव आणि कुश फार सुंदर होते. त्यांचे गायन गोड होते. यज्ञ मंडपात रामासमोर त्यांना रामायण गायन करण्यासाठी रामाने बोलवले. त्यांना राम हाच आपला पिता हे माहीत नव्हते व हे आपलेच पुत्र आहेत हे रामाला माहीत नव्हते. जेव्हा रामाने विचारपूस केली तेव्हा वाल्मिकींनी सीतेला पुढे करून सर्व काही सांगितले व सीतेचा स्वीकार कर असे ते रामाला म्हणाले. पण लोकांच्या देखत जर सीतेने दिव्य करून दाखविले तरच तुझा स्वीकार करीन. मला राजा म्हणून लोकनिंदेच्या पलीकडे असले पाहिजे असे तेव्हाही रामाने सांगितले. आता मात्र सीतेची सहनशीलता संपली. तिने पृथ्वी मातेला म्हटले, माते मी तुझी कन्या आहे. मी जर पवित्र असेल तर या क्षणी तूच मला पुन्हा पोटात घे. मोठा गडगडाट आवाज झाला. धरित्री दुभंगली व पृथ्वी मातेने सीतेला पोटात घेतले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, वाल्मिकी, लव, कुश सर्वांना मुक्त झाले. रामाने पुढे पुष्कळ वर्षे राज्य केले. भरताला तक्ष, पुष्कल असे दोघे पुत्र होते. लक्ष्मणाला अंगद व चित्रकेतू आणि शत्रुघ्नाला सुबाहू आणि श्रुतसेन असे पुत्र होते. भरताने दिग्विजय करून असंख्य गंधर्वांना मारले. शत्रुघ्नाने मधुवनात मधुपुत्र लवण राक्षसाला मारले व मथुरा नगरी त्यानेच तेथे वसविली. सुखदेव अगदी अस्खलितपणे गोष्ट सांगत होते. परीक्षित व इतर श्रोते ऐकत होते. परीक्षिता, रामाचे कार्य संपत आले तेव्हा स्वतः काल त्यांना भेटायला आला. यथोयोग्य समयी लक्ष्मणाने अग्निप्रवेश केला आणि राम, भरत व शत्रुघ्न यांनी शरयू नदी जलसमाधी घेतली आणि सर्वजण इंद्र व ब्रह्मदेव यांची भेट घेऊन विष्णूंच्या नील शरीरात प्रविष्ट झाले. राजा, स्त्रीसाठी रावणाने सर्वनाश ओढून घेतला. स्त्रीच्या मोहात पडून दशरथाने रामाला वनवासात पाठविले. स्त्रीच्याच हट्टामुळे रामाने सीतेला वनात नेले. तिच्यासाठी मायावी मृगाची त्याने पाठ धरली. शेवटी सीता पृथ्वीच्या पोटात गेली. तेव्हाही राम दुःखित झाला. असुरांना, राक्षसांना, सर्व द्वेषी धर्मद्वेषी लोकांना मारून धर्माचा उदय करणे हे अवतार कार्य एक क्षत्रिय राजा, एक मानव म्हणून रामाने करून दाखविले. पण स्त्री पुरुषांचे संबंध मोहावर आधारलेले असतात व त्यातून
दुःख प्राप्त होते हे दाखविण्याचे कार्यही रामावतारात भगवंताने केले आहे. शुकदेवांनी परीक्षिताला रामाची थोरवी वर्णन करून सांगितली व प्रजेला संतोष देणारा, प्रजेचा सेवक असा कर्तव्यदक्ष राजा असावा हा आदर्श रामाने घालून दिला असे सांगितले. परीक्षिताने विचारल्यावरून त्यांनी इक्ष्वाकू वंशात पूर्वी होऊन गेलेल्या राजांची नावे सांगितली व पुढे होणाऱ्या राजांचीही नावे सांगितली. रामाचा पुत्र कुश यापासून पुढे झालेल्या पिढ्या सांगितल्या व भारतीय युद्धापर्यंत त्या सांगून पुढे कलियुगात सुमित्र नावाचा शेवटचा राजा या वंशाचा होईल असे सांगितले. मरु नावाच्या कुशाचा वंश सूर्यवंशीय राजा योगसिद्धी प्राप्त केलेला असून तो कलियुगाच्या अंतापर्यंत काला प्रग्रामात राहणार आहे व सूर्यवंश पुन्हा प्रारंभ करणार आहे हे असे भविष्यही परीक्षिताला शुकदेवांनी सांगितले. मृत शौनकादिकांना रामकथा अशा प्रकारे शुक परिसंवादाच्या आधारे सांगत होते. ते म्हणाले, आता पुढे निमिता वंश व चंद्राचा वंश सांगणार आहे. पुरुरवा व उर्वशी यांची गोष्ट त्यात येणार आहे. सर्वांनी श्रवण करावे. प्रकरण 21 समाप्त.